दिल्लीतील जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीमार आणि कारवाईच्या निषेधार्थ परतवाड्यात विद्यार्थ्यांचा प्रचंड आक्रोश पाहायला मिळाला। जयस्तंभ चौकातून हजारो विद्यार्थ्यांनी भव्य मोर्चा काढत उपविभागीय कार्यालयावर धडक दिली। नीट पेपर प्रकरण आणि विद्यार्थ्यांवरील कारवाईच्या निषेधार्थ केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत विद्यार्थ्यांनी मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। दिल्ली येथील जंतर मंतर परिसरात विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित मारहाणीच्या निषेधार्थ परतवाडा शहरात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी रस्त्यावर उतरले। जयस्तंभ चौकातून हजारो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत भव्य निषेध मोर्चाला सुरुवात झाली। विद्यार्थ्यांनी हातात फलक घेऊन आणि विविध घोषणा देत शासनाच्या धोरणांविरोधात तीव्र संताप व्यक्त केला। हा मोर्चा जयस्तंभ चौकातून शहरातील प्रमुख मार्गाने उपविभागीय अधिकारी कार्यालय अचलपूर येथे पोहोचला। मोर्चा दरम्यान विद्यार्थ्यांनी दिल्लीतील कारवाईचा निषेध करत नीट पेपर प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली। तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। शिक्षण व्यवस्था आहे ती सुधारली पाहिजे, कारण देशामध्ये तब्बल 20 पेक्षा जास्त पेपर फुटलेले आहे। यूपीएससीचा पेपर सुद्धा फुटू शकतो, तर मग आपण या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम पासून किंवा गव्हर्नमेंट पासून काय अपेक्षा करू शकतो। नीटचा जो पेपर फुटला त्यामध्ये 22 स्टुडंटनी आत्महत्या केल्या, तरी गव्हर्नमेंटने काहीच ऍक्शन घेतलं नाही। दिल्लीमध्ये एवढं मोठं आंदोलन झालं, त्या आंदोलनामध्ये दिल्ली पोलिसांनी आरएसएसच्या लोकांनी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला। लाठीचार्ज मध्ये फक्त हात आणि पायावरच मारू शकतो आपण, पायावरच मारू शकतात गव्हर्नमेंट। त्यांनी मानेवर, पोटावर, काही स्टुडंटच्या, काही विद्यार्थिनीच्या छातीवर लाथ देऊन एवढी मारहाण केली की काही स्टुडंट एवढे जखमी झालेले आहेत। जखमी झाल्यानंतरच बाकीचे जे पॉलिटिकल लोक आहेत तेव्हा आले। जर ते आंदोलनामध्ये असते तर स्टुडंटवर लाठीचार्ज झाला नसता। तर मला गव्हर्नमेंट कडून हेच अपेक्षा आहे की धर्मेंद्र प्रधानचा इस्तीफा दिला पाहिजे आणि इथली जी शिक्षण व्यवस्था आहे ती सुधारली पाहिजे आणि जे काही पेपर फुटी होतात त्या पेपर फुटीवर गव्हर्नमेंटनं मोठ्यात मोठा ऍक्शन घेतलं पाहिजे। मोर्चामध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी मोदी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला आहे। त्यानंतर विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधी मंडळाने उपविभागीय अधिकारी बळवंत आरखराव यांची भेट घेत आपल्या विविध मागण्यांचे निवेदन सादर केलेत। विद्यार्थ्यांवरील कारवाई थांबवावी, शैक्षणिक प्रश्नांवर तातडीने निर्णय द्यावेत आणि विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली। या आंदोलनामुळे परतवाडा शहरात काही काळ आंदोलनाचे वातावरण निर्माण झालेत। विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाची परिसरात मोठी चर्चा रंगली आहे। ज्या पद्धतीनं आपण सर्व समोर आलात, कोणीच राजकीय संघटनेत नाही आहे, पक्षात नाही आहे, तुम्ही एका आपल्या विद्यार्थ्यांसाठी समोर आलाय, म्हणून जोपर्यंत हे आंदोलन चालणार आहे अतिशय शांततेच्या मार्गानंच आपल्याला हे आंदोलन चालवायचं आहे। कारण आपण या देशाचे रहिवासी आहोत, आपली बांधिलकी आहे का या देशात कुठं नुकसान होता कामा नये, परंतु लोकशाहीवर जर कुठं घाला घालण्याचं काम होत असेल तर आपण एकत्रितपणे जात पात धर्म पक्ष संघटना न पाहता सर्व न्याय हक्काच्या सामील झालो पाहिजे। यासाठीच आपण सर्वांनी इथं जमलेलं आहे। तुमचं सर्वांचं मनापासून खरं तर अभिनंदन करतो। तुम्ही एवढ्या पावसात सुद्धा कोणाला कोणता स्वार्थ नसताना आपापले कामं बाजूला ठेवून ज्या पद्धतीने या आंदोलनात सामील झाला, तुमच्या सर्व तरुण मित्रांचं मनापासून मी स्वागत करतो, अभिनंदन करतो। आणि ज्या पद्धतीनं आपण इथपर्यंत आलो, मला असं वाटतं की एसडीओ साहेब कुठेतरी दुसऱ्या अभियानात आहे, नायब तहसीलदार यांना ते पाठवणार आहेत। माझी विनंती आहे, नायब तहसीलदार इथं जर असतील तर त्यांनी कृपया बाहेर येऊनच या विद्यार्थ्यांचं निवेदन घ्यावं, कारण मोठ्या संख्येने हे विद्यार्थी आहेत। तुमच्या कार्यालयात ते विद्यार्थी मावणार नाही आणि शांततेच्या मार्गानंच त्यांना निवेदन द्यायचं आहे। म्हणून प्रशासनाला सुद्धा विनंती आहे की त्यांनी आता इथं येऊन या विद्यार्थ्यांचं निवेदन स्वीकारावं। परतवाडा विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून दिल्लीतील घटनेचा निषेध नोंदविला असून आपल्या मागण्यांचे निवेदन प्रशासनाला सादर केले आहे। या आंदोलनानंतर प्रशासन आणि केंद्र सरकार यावर काय भूमिका घेते याकडे आता सर्वांची लक्ष लागले आहे।